श्री स्वामी समर्थ. तर आज होता गुरुवार आणि इथं बघू शकता मी हळदीचं लेपन वगैरे असं करून घेतलं उंबरठ्यावर आणि बघू शकता. आणि त्यानंतर मी इथं असा छान स्वस्तिक काढून घेतला उंबरठ्यावर आणि किती छान आला होता स्वस्तिक पण बघू शकता तुम्ही. तर सगळं हे झालं रांगोळी वगैरे काढून आणि कपडे वगैरे म्हणजे सगळंच आवरलं होतं. त्यानंतर मी देवपूजा करून घेतली. तर एका ताईची कमेंट होती की मी हळद कुंकू अशी कपाळाला लावावी आणि गळ्यामध्ये पण लावावी आणि जो विभूती आहे तो दोन्ही दंडावनी लावावी. तर त्या सबस्क्रायबरसाठी होतं हे. तर त्यानंतर मी इथं छान अशी देवपूजा करून घेतली आणि त्या ताईंची काही कमेंट राग मानण्यासारखी नव्हती, छान होती कमेंट. तर खरंच ताई थँक्यू असं सांगितल्याबद्दल. तर त्यानंतर मी सगळं आवरलं आणि मी स्वामींच्या मठामध्ये चालली होती. तर इथं बघू शकता किती ऊन होतं. तर हे होतं कात्रजचं झू. तर इथं पण भरपूर गर्दी होती. एवढा उन्हाळा चालू आहे तरी पण काही ठिकाणी भरपूर गर्दी होती. तर स्वामींच्या मठामध्ये पण गर्दीच होती. फायनली मी इथं जाऊन पोचली होती स्वामींच्या मठामध्ये. तर बघू शकता आणि इथं मी आली आणि त्यानंतर इथं दर्शन घेतलं, कारण मुखदर्शनच घेतली. आतमध्ये तर भरपूर भक्त होते, तर त्या रांगेमध्ये काही आम्ही थांबलो नाही. तर मुखदर्शन असं घेऊन आम्ही आलो, कारण एवढा वेळ पण नव्हता आणि मुलं थांबायला पण पाहिजे म्हणून मी इथं मुखदर्शनच घेऊन आलो होतो. त्यानंतर इथं त्यांना जेवण वगैरे होतं, ते जेवण दिलं मी आणि इथं मी परत रिटर्न घरी येण्यासाठी निघालो. येताना फुलं घेऊन आलेली तीच मी स्वामींना एक हार बनवला आणि माझ्यासाठी पण एक आंबाड्यामध्ये घालण्यासाठी तो पण बनवला. तर इथं जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं. तर असा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. तर बाय बाय फ्रेंड्स.